चला तर आपली सुरुवात झालेली आहे न्यूयॉर्क ट्रिपची. पुण्यातून मी निघालो मुंबईला, मुंबई एअरपोर्टला आणि जाता जाता लोणावळ्यामध्ये असा छान वातावरण आहे. बारीक 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 पाऊस पडलेला आहे. आणि ही आपली लालपरी पावसांमध्ये वाट शोधते. थोड्याच वेळात आपण लँड करतोय न्यूयॉर्कमध्ये आणि असं काही वातावरण दिसते वरून. लँड केल्या केल्या मी LRR ट्रेन पकडली आहे न्यूयॉर्कला जाण्यासाठी ब्रुकलिन मार्गे. आणि ब्रुकलिन असं काही दिसते बाहेर बिल्डिंग्स. आणि जवळपास न्यूयॉर्कनंतर जवळ आल्या अशा बिल्डिंग्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुरू होतात. थोड्याच वेळात आता आपण न्यूयॉर्कचं व्लॉग सुरू करतो आहे आणि न्यूयॉर्क सिटी कशी दिसते तुम्ही पाहाल. एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये. आपण आता सेंट्रल पार्क बघायला जातो आहे. सेंट्रल पार्क ॲक्च्युली न्यूयॉर्क सिटीमध्ये एक मोठं पार्क आहे. जवळपास 840 एकरचा एरिया आहे जो की मिडटाऊन न्यूयॉर्कमध्ये आहे. ॲक्च्युली न्यूयॉर्क डिवाईड केलेलं आहे अपटाऊन, मिडटाऊन आणि डाऊनटाऊन अशा ह्याच्यामध्ये विभागले गेलेले आहे. तर त्या मिडटाऊनमध्ये टाइम्स स्क्वेअरजवळ हे एक सेंट्रल पार्क आहे. खूप मोठं आहे ॲक्च्युली. तर आता एंट्री केली आपण, तर आता तुम्हाला मी सेंट्रल पार्क दाखवतो आहे. असे छान रोड आहेत, मध्ये काही लेक्स आहेत. बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला इकडून रोड जातात, एक लेफ्ट साईड, राईट साईड. कुठूनही गेलात तरी तुम्हाला इतका मोठा ट्रॅक आहे की तुम्ही अक्षरशः फिरून फिरून थकाल. इकडं फक्त चालणारा माणूस पाहिजे. जर तुम्हाला चालायला आवडत असेल, न्यूयॉर्क इज द बेस्ट. इतकं मोठं पार्क आहे
की एका दिवसात फिरून शक्य नाही. तुम्हाला वेळ काढून यायला लागेल आणि थांबून करावं लागेल. किंवा इथं इलेक्ट्रिक सायकलसुद्धा मिळतात, ते यूज करू शकता. आपण आत्ता सेंट्रल पार्कमधून बाहेर आलो आहे आणि इथे जवळपासच टाइम स्क्वेअर आहे, जे सगळ्यात फेमस स्पॉट आहे. तर टाइम स्क्वेअर म्हणजे असं काय फार विशेष नाही आहे. असे तुम्हाला सगळीकडे बिलबोर्ड दिसतील तुम्हाला. लाईटिंग्स अँड बिल्डिंग्स आहेत आणि डिजिटल होर्डिंग्स आहेत किंवा बिलबोर्ड्स म्हणतात त्याला. असा काही व्ह्यू आहे. आजचा व्लॉग आपण टाइम स्क्वेअरला एंड करूयात. पुढचे व्लॉग येणार आहेत वॉशिंग्टन आणि उरलेलं न्यूयॉर्क. प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.